जंगलों में हमें हथियारी नक्सलों का खात्मा बुलाने में, उस संकट से देश को मुक्त कराने में सफलता मिली है। लेकिन हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आयसोलेट करना होगा। नमस्कार. आपण छळकपटाने 2024 साली मिळवलेल्या पंतप्रधान पदावरती 2029 पर्यंत राहू शकणार नाही, आपल्याला तोपर्यंत या पदावरती राहू दिलं जाणार नाही, याबाबतची हतबलता, विवशता आता नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून अगदी स्पष्टपणे दिसू लागलेली आहे. आपण मुळातच जे नाहीत ते असल्याचं दाखवण्यासाठी मागच्या 12 वर्षांमध्ये त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलेले सगळे उद्योग आता पूर्णपणे उघडे पडलेले आहेत आणि लोक त्यांची प्रचंड खिल्ली उडवत आहेत. जिथे जातील तिथे 10-12 फोटोग्राफर, ते 16 व्हिडिओ कॅमेऱ्यांचा सेटअप आणि त्यातून होणाऱ्या चित्रीकरणातून भारतीय जनतेवरती, विशेषतः आपल्या अंधभक्तांवरती प्रभाव टाकणारे फोटो, व्हिडिओ सतत समाज माध्यमांवरती टाकत राहणे, गोदी मीडियाचा त्यासाठी प्रचंड वापर सातत्याने करत राहणं, हे सगळे प्रकार आता लोकांमध्ये प्रभाव निर्माण करण्याऐवजी टिंगल टवाळीचे विषय त्यांचे ठरू लागलेले आहेत. अति झालं आणि हसू आलं तसं नरेंद्र मोदींचं झालेलं आहे. परमात्मा ने मुझे भेजा है. आपण इतकी वर्ष मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या परेड आणि पंतप्रधानांची भाषणं ऐकतोय, पाहतोय. प्रत्येक पंतप्रधान तिथे यायचे, मानवंदना स्वीकारायचे आणि मग थेट ते लाल किल्ल्यावरील भाषणाच्या ठिकाणी दिसायचे. अर्धा-पाऊण तासाचं अतिशय आटोपशीर भाषण, कोणत्या गोष्टी मागच्या काही काळात मार्गी लागल्या, कोणत्या लावायच्यात पुढच्या काळामध्ये याबाबतचं विवेचन, वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशवासियांचं कौतुक, की झालं. फार शो शायनिंग नाही, अवास्तव स्वतःवरती स्तुती सुमनं स्वतःच उधाळून घेणं नाही आणि खोटं बोलणं तर अजिबातच नाही. तुम्ही परवाचा आपला स्वातंत्र्य दिन सोहळा पाहिलात का? आता खूप लोक नरेंद्र मोदींच्या खोट्या आणि रटाळ भाषणांमुळे तो सोहळा पाहण्याचं बंद झालेलं आहे, हे मला ठाऊक आहे. 2014 साली मोदी पंतप्रधान झाले, त्यानंतरची 2-3 वर्ष स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण सकाळी त्या वेळेमध्ये रस्त्यावरून चालत असलो की घराघरातून टीव्हीचा मोठा आवाज आणि त्यावरून नरेंद्र मोदींच्या भाषणाचा आवाज येत असायचा. मग हळूहळू त्यातला फोलपणा देशवासियांच्या लक्षात येत गेला आणि आता तर खूप सारे लोक परेड पाहतात. शक्य झालं तर आपल्या मुलाबाळांनाही अभिमानाने ती परेड पाहायला लावतात, परंतु नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झालं की टीव्ही बंद करून टाकतात. ही अशी परिस्थिती आलेली आहे आणि ती मोदींनी स्वतःहून स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे. तुम्ही जर पाहिलं असेल परवा तर त्यांच्या त्या गाड्यांचा ताफा आला सगळा, मग ते गाडीतून उतरले, मग ते चालत असताना त्यांच्या त्या चालणाऱ्या पावलांवरती कॅमेरा, त्यांच्या चालणाऱ्या पावलांच्या मधून 2 पावलांच्या मधून लाल किल्ल्याचं दर्शन, असे सगळे उथळ उद्योग. त्याशिवाय प्रत्यक्ष त्यांच्या भाषणाच्या वेळी ते त्यांच्या समोरचे दोन्ही बाजूचे टेलिप्रॉम्प्टर चुकूनही एकाही फ्रेम मध्ये दिसू नयेत यासाठी ते सगळे कॅमेरामन आणि जे ऑनलाईन एडिटर असतात त्यांना किती प्रचंड तणावात काम करावं लागत असेल ते त्या क्षेत्रातल्या जाणकारांना कळतच. बरं, आपण मागच्या 12 वर्षांमध्ये याच लाल किल्ल्यावरून नेमक्या काय काय घोषणा केल्या आणि त्यापैकी किती घोषणा पूर्णत्वाला गेल्या त्याचा कधीतरी या महान व्यक्तिमत्वाने आढावा घ्यावा की, परंतु तो प्रामाणिकपणा नाहीच. आणि म्हणूनच मग समाज माध्यमांवरती त्यांची ही अशी खिल्ली हल्ली सतत उडत राहते.
भाइयों बहनों, मैं आपको कह रहा हूं, आप मुझे 60 महीने दीजिए, 60 महीने, मैं आपको सुख चैन की जिंदगी दूंगा, ये वादा करने आया हूं। मैंने सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं, 50 दिन। 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाई। अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, कोई मेरी गलती निकल जाए, कोई मेरा गलत इरादा निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे, मैं खड़ा होकर के जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार हूं। मेरे यहाँ के भाइयों बहनों, मुझ पर 5 साल भरोसा करो, ज्यादा नहीं कह रहा, 5 साल भरोसा करो। इन्होंने जितना लूटा है ना, मैं आपके चरणों में लाकर रख दूं। 2035 तक मैं ये राष्ट्रीय सुरक्षा कवच का विस्तार करना चाहता, मजबूती देना चाहता। एक तो हमारा लक्ष्य है 2047। गेल्या 12 वर्षांमध्ये त्यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणांमध्ये प्रामुख्याने स्विस बँकांमधील आपल्या देशाचा काळा पैसा परत आणण्याची घोषणा केली. त्यातला एक रुपया सुद्धा त्यांना परत आणता आलेला नाही. उलट आता मागच्या 12 वर्षांमध्ये त्या काळ्या पैशामध्ये तिकडे वाढ झाल्याचं वृत्त नुकतंच आलं. देशातील बँकांचे आणि भारतीय जनतेचे करोडो अब्जो रुपये लुटून देशाबाहेर फरार झालेल्या फ्रॉड उद्योगपतींना परत देशामध्ये आणून ते पैसे वसूल करण्याची घोषणा मोदींनी केली होती. प्रत्यक्षात मागच्या 12 वर्षांमध्ये आणखीन किमान 11 असे फ्रॉड उद्योजक आणि त्यातही प्रामुख्याने गुजराती आणखीन करोडो रुपयांचा अपहार करून सही सलामत आपल्या देशाच्या बाहेर पळून गेले. आपल्याला त्यांची नावं माहिती आहेत किंवा नेटवर उपलब्ध आहेत आणि त्यातील 2-3 आडनावं तर मोदीच आहेत. गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत त्यांनी भल्या मोठ्या घोषणा अगदी कंठाच्या शिरात आणून अनेक वेळा लाल किल्ल्यावरून केल्या. आता ते त्याबाबत मागच्या काही वर्षांपासून मात्र एक अवाक्षरही काढत नाहीत. कारण करोडो रुपये त्या नमामि गंगे प्रकल्पाच्या नावानं खर्च तर झालेच, परंतु प्रत्यक्षात आजच्या घडीला गंगा नदी 2014 पेक्षा सुद्धा अधिक प्रदूषित आल्याचं वृत्त समोर आलेलं आहे. आपल्या देशाची निर्यात वाढवण्याचे दावे त्यांनी अनेकदा केले, परंतु आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया वगैरे सारखे ते सगळेच दावे पोकळ निघाले. आपल्या पूर्णपणे फसलेल्या आणि देशाचं प्रचंड नुकसान केलेल्या नोटबंदी सारख्या तुघलकी निर्णयाचं समर्थन करण्यासाठी आता ते आदित्य धर सारख्या विकाऊ दिग्दर्शकांना हाताशी धरून धुरंधर सारखे सत्याचा विपर्यास करणारे चित्रपट त्यांना काढावे लागतात. हिटलर सारखं लोकांचं लक्ष आपल्या अपयशावरून आणि खोटेपणावरून डायव्हर्ट करण्यासाठी यापूर्वी सुद्धा काही चित्रपट त्यांनी वेगवेगळ्या निर्माते दिग्दर्शकांना काढायला लावले आणि पुढच्या काही काळात सुद्धा तसेच प्रोपोगंडा चित्रपट अजूनही काही येणार आहेत. परंतु लोक आता त्या चित्रपटांची सुद्धा प्रचंड खिल्ली उडवणार, टिंगल उडवणार हे अगदी नक्की. शेवटी ते एक जुनं वाक्य किंवा म्हण आहे की तुम्ही काही लोकांना काही काळ फसवू शकता, परंतु सगळ्या लोकांना सदा सर्व काळ तुम्ही उल्लू बनवू शकत नाहीत. नरेंद्र मोदींच्या बाबतीत ते पूर्णपणे खरं ठरलेलं आहे. त्यांचे अगदीच काही कट्टर अंधभक्त वगळता आता त्यांचं समर्थन करणारे फारसे लोक राहिलेले नाहीत. यंदाच्या भाषणात त्यांनी अनेक वेळा आत्मनिर्भर भारत हा त्यांचा आवडता शब्द वापरला, परंतु मागच्या 12 वर्षांमध्ये त्यांना त्यासाठी काहीही करता आलेलं नाही आणि त्यामुळे उलट मागच्या 12 वर्षांमध्ये आपली आयात वाढत गेली प्रचंड आणि निर्यात कमी कमी होत गेलेली आहे. त्याची सगळी आकडेवारी उपलब्ध आहे. फक्त एक त्यातलं उदाहरण वानगी दाखल सांगतो. चीनकडून आपली आयात 2014 मध्ये जवळपास 58 अब्ज डॉलरच्या आसपास होती. मोदींच्या आत्मनिर्भर भारतमुळे आता ती कमी व्हायला पाहिजे होती, परंतु प्रत्यक्षात मागच्या 12 वर्षांमध्ये ती आयात अजून 100 अब्ज डॉलरने वाढवून आता जवळपास 149 ते 150 अब्ज डॉलर इतकी प्रचंड झालेली आहे. आणि चीनला आपली निर्यात अगदीच नगण्य. असंच सगळं चित्र आहे अन्य देशांच्या बाबतीतही. केवळ राणा भीमदेवी थाटातील घोषणा, टीव्ही वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स मॅनेजमेंट, फोटो व्हिडिओ यातच नरेंद्र मोदी खुश. प्रत्यक्षात मागच्या 12 वर्षांमध्ये देशाचा प्रवास अधोगतीच्या दिशेने झाला वेगानं आणि त्याचीच प्रचिती देशभरातल्या विविध सामाजिक आंदोलनांच्या रूपानं आपण घेतोय सगळेजण. नक्षलवाद संपवल्याचा डांगोरा पिटतायत. मग जंगलातील नक्षलवाद संपल्याचा फायदा तिथल्या आदिवासींना, तिथल्या भूमिपुत्रांना व्हायला हवाय ना, निसर्गपुत्रांना व्हायला हवाय ना. परंतु प्रत्यक्षात काय सुरू आहे? नक्षली संपवले
आणि त्याच जोडीने मोदी सरकार आणि त्यांची फडणवीसांसारखी जी सगळी भारतीय जनता पार्टीची राज्य सरकार आहेत देशातली, त्यांनी आदिवासींनाही ते संपवत आहेत. वेगवेगळ्या खाणींसाठी, जमिनी खालून निसर्ग संपत्ती खणून काढण्यासाठी, डोंगर पर्वतराजी उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अदानींसारख्या, जिंदाल सारख्या नरेंद्र मोदींच्या कृपेनं महाकाय बनलेल्या उद्योगपतींना ती नक्षलमुक्त झालेली जंगलं आणि पर्वतराजी सोपवल्या जात आहेत. विरोध करणाऱ्या आदिवासींना तिथून हुसकावून लावलं जात आहे आणि नाहीच ऐकले तर ऐका मित्रांनो, सरळ सरळ त्या आदिवासींना मारून टाकलं जातंय आणि त्यांना जमिनीखाली गाडून टाकून वरनं महाकाय रोलर फिरवले जात आहेत. हे वास्तव आहे आजचं. म्हणजे नक्षलवाद संपवला, पण तो कुणासाठी? तर आपल्या या अउद्योगपतींच्या मित्रांसाठी, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. जंगलं पर्वत नक्षलमुक्त करण्याची मोहीम आपल्या खास मित्रांसाठीच होती, हे आता पुरेसं उघड होत चाललेलं आहे. हे सगळं घाणेरडं आणि भयंकर राजकारण भलेही पूर्णपणे जेन झी पिढीला कळत नसेल, परंतु नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतीय जनता पार्टीने देश भकास करायला घेतलाय आणि त्यामुळे केवळ देशच भकास होत नाहीये त्यांच्या नीतीने, तर आपलं भविष्य भकास होत चाललेलं आहे. हे या जेन झी पिढीच्या लक्षात आलेलं आहे. मोदी आणि अमित शहाचा खोटारडेपणा या पिढीला आता पूर्णपणे कळलेला आहे. 2023 साली म्हणजे अवघ्या 2-3 वर्षांपूर्वी महिलांना आरक्षण देणारं विधेयक, काय ते नारी शक्ती वंदना विधेयक 2023 या भल्या मोठ्या नावानं संसदेत मांडलं गेलं. सगळ्याच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, विरोधकांनी सुद्धा. मग ते संमत झालं. मोदी आणि भाजपनं देशभर त्याचा प्रचंड जल्लोषही साजरा केला. मग आता पुन्हा तेच महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडण्याचा प्रश्न कशासाठी निर्माण झालाय? जे विधेयक 2023 साली संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालं, तेच आता पुन्हा मंजुरीला आणण्याचा घाट कशासाठी? तर त्या आडून लोकसभा मतदारसंघ पुनर्सीमांकन करण्यासाठी. आणि ते का? तर आपणच मरेपर्यंत सत्तेत राहावं यासाठी. हे सगळं जरी राजकारण जेन झी पिढीला पूर्णपणे आकळलं नसेल तरी यात काहीतरी घपला आहे. एकदा मंजूर झालेलं बिल अवघ्या 2-3 वर्षातच पुन्हा का मांडण्यात येतंय हे तर त्यांच्या लक्षात आलेलंच आहे. काहीतरी गोंधळ आहे याच्यात. अनेक विद्यापीठांमधून शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये बदल केलेले जात आहेत. विज्ञानवादी दृष्टिकोन टाळून पुराणातील काहीतरी भाकड कथांचा समावेश अभ्यासक्रमांमध्ये केला जातोय. हे या विद्यार्थ्यांच्या, या तरुणाईच्या लक्षात येतंयच ना. जग कुठे चाललंय आणि आपला देश शिक्षणाच्या बाबतीत कसा मागे चाललाय हे त्यांना दिसतंय. आपल्या देशाची लष्करी गुपितं शत्रू राष्ट्रांना पुरवणारे कुरुलकर सारखे लोक नेमक्या कोणत्या विचारसरणीशी संलग्न आहेत? मागील काही वर्षांमध्ये सातत्याने विविध परीक्षांचे पेपर लीक करणारे मुख्य लोक, त्याचे करते धरते कोणत्या विचारसरणीशी संलग्न आहेत? हे सगळंच ही जेन झी पिढी पाहते की कशाला त्यांना कोणी या बाबतीत भडकवायला हवंय? त्यांना स्वतःचे डोळे आहेत, स्वतःचे कान आहेत. अंधभक्तांसारखं त्यांचं डोकं रिकामं नाहीये. त्या डोक्यात त्यांच्या मेंदू आहे आणि तो ताळ्यावर आहे. हे सगळं पाहून ते विचार करतायत. तुम्ही त्यांना किंवा त्यांच्या नेतृत्वाला दिमागी नक्षल म्हणता? लाज वाटायला हवी पाहिजे या लोकांना. ते सरसंघचालक यांच्या एकीकडे या जेन झीच्या कार्यक्रमांना जाणार, त्यांना अंजारणार, गोंजारणार, त्यांना समजून घ्या असं म्हणणार, त्यांना देशद्रोही म्हणणं बरोबर नाही असं म्हणणार, आणि नरेंद्र मोदी मात्र त्यांना दिमागी नक्षल म्हणणार, त्यांच्या नेतृत्वाला दिमागी नक्षल म्हणणार. ही जी संघ भाजपची सगळी धूर्त आणि कपट नीतीची शाळा आहे ना, ती या जेन झी पिढीला पूर्णपणे आता कळलेली आहे. आणि त्यामुळेच मोदींच्या या दिमागी नक्षल आरोपाची सुद्धा त्यांनी अगदी पूर्णपणे खिल्ली उडवून टाकलेली आहे. आणि तीही अत्यंत प्रभावीपणे. हजारो रील्स बनवले 2 दिवसात पोरापोरींनी याबाबत. पण त्यातील एक केवळ उदाहरण म्हणून प्रातिनिधिक स्वरूपातली एक रील तुम्हाला दाखवतो मी इथे. सो हेलो फ्रेंड्स, और शुड आई कॉल यू दिमागी नक्सल्स? अभी 1 महीने पहले ये हम सबको फ्रेंड्स बोल रहे थे और आज हम दिमागी नक्सल्स हैं. एनीवे, मुझे लगता है कि इंडिपेंडेंस डे वाले दिन, जिस दिन देश में यूनिटी, टुगेदरनेस, इन सब चीजों की बात होनी चाहिए, उस दिन हमारे देश का प्रधानमंत्री जो है वो इस देश के लिए एक नया दुश्मन पैदा कर देता है, विच इज बेसिकली द यूथ ऑफ दिस कंट्री, हु आइडियली इज द बैकबोन ऑफ दिस कंट्री, बट नो, दे आर द दिमागी नक्सल्स. वो इस देश के लिए एक प्रॉब्लम है और उनको आइसोलेट करना चाहिए एज पर द गवर्नमेंट. तो मुझे लगता है कि जैसा लोग कहते हैं ना कि तुमने खुद जिस
जिस रंग का चश्मा पहना होता है तुम्हें पूरा संसार वैसा दिखता है। तो मुझे लगता है इनके खुद के दिमाग में गटर भरा हुआ है, तभी इनको ये जनरेशन गटर जनरेशन लगती है। क्योंकि तुम्हें क्या बातें करनी चाहिए और तुम क्या बातें कर रहे हो, मतलब जहां इनको लगता है ना कि लोग इकट्ठे हो रहे हैं, यूनाइट हो रहे हैं और रियल प्रॉब्लम्स के बारे में बात कर रहे हैं, वैसे ही ये उनको लेबल कर देते हैं। ये कुछ ना कुछ, ये कभी एंटी नेशनल, कभी चाइनीज एजेंट, अब नया इनका सामने आया है दिमागी नक्सल्स। मतलब कितना ही तुम्हारे दिमाग में गटर भरा हुआ है भाई। या पिढीला झुरळ म्हणून त्यांची संभावना करू पाहणाऱ्या आणि त्यांना जंतर मंतरवरती मोदींच्या लष्कर पोलिसांकडून झालेल्या निर्गुण मारहाणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं म्हणणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना या पोरापोरींनी, या पिढीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। त्यांच्या हातून आम्ही आमच्या पदव्या, आमच्या डिग्र्या स्वीकारणार नाही असं ते जाहीर करतात। इतकी या तरुणाईमध्ये, या जेनझी पिढीमध्ये विचारांची स्पष्टता आहे आणि इतकं त्यांना आत्मभान आहे। तर या मोदी शहांची नौटंकी काय चालणार या पिढी समोर? आपलं सामान सुमान भरण्याची, आवरण्याची वेळ आता अगदी जवळ आलेली आहे, हे या जोडीला आता पूर्णपणे कळलेलं आहे। आणि हीच गलित गात्रता आता या दोघांच्याही देहबोलीतून आपल्याला वारंवार पाहायला मिळते। संपूर्ण या पावसाळी अधिवेशन काळात सभागृहात येण्यापासून पळ काढणारे पंतप्रधान आणि गृहमंत्री असा एक वेगळाच लौकिक, एक वेगळाच रेकॉर्ड या जोडीच्या नावानं नोंदला गेलेला आहे। देश स्वतंत्र झाल्यापासून आपलं असं कधीही घडलेलं नव्हतं। सगळ्या संसदीय परंपरांना काळीमा फासण्याचं, कलंकित करण्याचं काम या जोडीने केलेलं आहे। आणि म्हणूनच त्या पापक्षालनासाठीच बहुधा गेली 12 वर्ष आपल्या प्रत्येक भाषणातून पंडित नेहरूंवरती अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींनी यंदाच्या आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणात मात्र पहिल्यांदाच नेहरूंचं नाव आठवणीने घेतलं आणि आदराने घेतलं। बहुधा मागील 12 वर्षात केलेल्या कृत्यांचं पापक्षालन करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असावा, परंतु आता ती वेळ पूर्णपणे निघून गेलेली आहे। मोदी शहांनी गमावलेली प्रतिष्ठा आता त्यांना पुन्हा मिळणं कठीणच नव्हे तर पूर्णपणे अशक्य आहे। त्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी आता कितीही वंदे मातरम आणि सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे असे ओढून ताणून काहीही मुद्दे चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आपल्या IT सेलला कितीही कामाधंद्याला लावलं तरी काही उपयोग होणार नाही। या तरुणाईचे, या जेनझी पिढीचे शिक्षण आणि त्यानंतर रोजगाराचे प्रश्न, शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 साली हे दुप्पट करणार होती, प्रत्यक्षात ते 2014ला होतं त्याच्यापेक्षा अर्ध्यावर आलं। व्यावसायिकांचे प्रश्न, निर्यातदारांचे प्रश्न, असं सगळं असून समोर उभे असताना नको ते मुद्दे चर्चेत आणून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा मोदी, शहा आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा जुना धंदा आता यापुढे चालणार नाही। राम मंदिरातील दरोडेखोरीबाबत मोदींची दातखिळी का बसले? 370 रद्द केल्याचा डांगोरा पिटताना त्या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा का देत नाहीयेत अजून? तरुणाईला हे सगळं समजतंय। तुम्ही त्यांना किंवा त्यांच्या नेतृत्वाला दिमागी नक्षल म्हणून त्यांचा प्रचंड अपमान केलेला आहे, त्यांच्या बुद्धिमत्तेवरती शंका घेतलेली आहे। बुडत्याचा पाय खोलात अशी आपली आणखीन एक जुनी म्हण आहे। मोदी आणि शहांचं तसं झालेलं आहे। भावनिक मुद्द्यांचा आणि त्यांच्या पोकळ राष्ट्रवादाचा आधार त्यांना आता यापुढे उपयोगी ठरणार नाही। जेनझीने हा देश जागृत केलेला आहे आणि मूळ प्रश्न काय आहेत या देशासमोरचे ते आता लोकांच्या समोर आलेला आहे, त्या पिढीने आणलेला आहे। बाय द वे मित्रांनो, तुमच्यापर्यंत हे वृत्त पोचलं का? या लोकांनी आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या सहाय्याने प्रचंड घपला तर केलाच, लाडक्या बहिणींनाही आणखीन त्यात 1500 रुपये खिरापतीसारखे वाटले। ते केवळ निवडणूक आयोगासोबत घपला करून केलेल्या त्या सगळ्या कृतीमुळे नव्हे, तर आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या मतांच्या आधारे निवडून आलोत हे दाखवायला। पुढे बिहारमध्ये त्यांनी तिथल्या लाडक्या बहिणींना प्रत्येकी 10,000 रुपये वाटले विधानसभेला। आणि आता तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, युपीमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ते जे योगी महाशय आहेत मुख्यमंत्री, मागील काही महिन्यांपासून रोजच्या रोज प्रचंड जाहिरातबाजी करून युपीच्या प्रगतीचे दावे करतायत। ते तर येत्या 2-3 महिन्यांनी तिथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रत्येक महिलेला तिथल्या तब्बल 50,000 रुपये देणार आहेत। किती? प्रत्येकी तब्बल 50,000 रुपये प्रत्येक महिलेला। अरे तुम्ही कामं केली आहेत ना, डांगोरा पिटता ना त्याचा रोज 2,500 रुपये खर्च करून राज्य प्रगतीपथावर आणले ना तुम्ही।
मग हे इतक्या मोठ्या प्रमाणात रेवड्या वाटप कशासाठी? पण आता नरेंद्र मोदी त्याबाबत काही बोलणार नाहीत. मात्र मध्य प्रदेशात 1,000 रुपये वाटण्यापासून सुरू झालेलं हे भाजपचं रेवड्या वाटप आता प्रत्येकी 50,000 रुपयांपर्यंत पोहोचलंय. त्यातूनच या लोकांची प्रचंड घटलेली लोकप्रियता आणि त्यांच्या राज्य कारभारातील अपयश अधोरेखित होतंय. हे लोक पूर्णपणे नागडे झालेले आहेत आणि हजारो लाखो रील्स मधून केवळ जेनझीच नव्हे, आता तर त्यांच्यापेक्षा लहान जेन अल्फा पिढी सुद्धा आपल्या समोर रोजच्या रोज ते आणतं यांचा पोकळपणा. या फ्रॉड लोकांची जाण्याची वेळ आता जवळ आलेली आहे मित्रांनो. त्या रामदेव बाबासारखा यांचा कट्टर समर्थक जेव्हा यांच्या राज्य कारभारावरती ताशेरे ओढायला सुरुवात करतो परखडपणे, तेव्हा वाऱ्याचा रोग काय आहे ते आपल्या अगदी सहजपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. ऐका रामदेव बाबा काल काय म्हणाला. चारों तरफ देश में हंगामा है. छोटे छोटे स्कूल कॉलेजों से बच्चे निकल रहे हैं कि हमारे यहाँ टीचर नहीं है, हमारे यहाँ लाइट नहीं, हमारे यहाँ पानी नहीं, हमारे यहाँ शौचालय नहीं है, हमारे यहाँ टीचर है तो किताबें नहीं है, किताबें हैं तो टीचर नहीं है, और टीचर है तो पढ़ाई में नकल हो जाती है, कहीं पेपर लीक हो जाता है और पेपर पास भी कर लिया, 10वीं 12वीं का बोर्ड एग्जाम भी दे लिया तो 10वीं 12वीं के जो एग्जाम के मार्क्स हैं वो कहीं जुड़ते ही नहीं है. कॉम्पिटिटिव एग्जाम्स के आधार पर ही आगे यूनिवर्सिटी में सिलेक्शन होता है और उसके बाद में फिर जो है जब कहीं नौकरी की बारी आए, खास करके गवर्नमेंट जॉब्स में इंटरव्यू के दौरान 90 से 99% घोटाला होता है. अपने विचार, अपने संस्कार, अपने संगठन, अपने ही जाति वर्ग समुदाय के लोगों को ठोक लेते हैं और बाकी को बाहर धक्का मार देते हैं. ये बहुत ही अपमानजनक है. ये लोकतंत्र के खिलाफ है, ये न्याय के भी खिलाफ है. एक तरफ हम कह रहे हैं सत्यमेव जयते, ये तो धर्मस्ततो जय, हमने शासकीय उद्घोष बना दिए, और वहां जब किसी को इंटरव्यू की बारी आती है तो 10 में से पहले से ही तय करके और पैसे लेके 25-50 लाख 1-1 करोड़ रुपए की रिश्वत लेकर के फिर भर्ती करते हैं. अब ऐसे ही आंदोलन करना पड़ा तो देश कैसे चलेगा? इसलिए भाई सुधर जाओ, नहीं तो देश में आंदोलन और ज्यादा भी हो सकते हैं. आंदोलन के नाम पर मैं अराजकता अनार्की का समर्थक नहीं हूं, लेकिन भाई ये बात तो जरूर है, देश में घपला भी बहुत है. ये घपले ठीक कर लो, नहीं तो कोई ऐसा ना हो की बाबा रामदेव को दोबारा आंदोलन करना पड़े. म्हणूनच मित्रांनो आता आपणही बोलायला हवंय. न थांबता या लोकांच्या गैरकारभाराविषयी बोलत राहायला हवंय. यांचा पर्दाफाश करत राहायला हवंय. मी ते करतोय, तुम्हीही ते करा. मुझे मरने से पहले नहीं मरना है. अरे यार झूठ बोलने को डरना है यार, सच बोलने को क्या डरना है? सच के साथ खड़े होना डर नहीं है. डरना किससे है? For the truth you'll be afraid. This is not what Bhagat Singh taught us. क्या है खोने के लिए यार? You can't lose integrity. लोग पूछते आप किसके लिए कर रहे हैं? मैं देश के लिए नहीं कर रहा हूं, खुद के लिए कर रहा हूं. मेरा कॉन्शियस एक है, पढ़े लिखा हूं, देखा हूं देश को, इतना बलिदानों को देखा हूं. अगर हम अम्बेडकर को देखें, गांधी को देखें, भगत सिंह को, उनका बलिदान के सामने हमारा कितना इतना भी दर्द नहीं रह सकते देश के लिए, इतना भी. ऐकलत? प्रकाश राज होते हे. इथेच थांबतो आज. धन्यवाद.